हॅलो एव्हरीवन, जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2024 साली झालेल्या फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिपच्या फायनलमधला चौथा गेम आहे. डावात खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मॅग्नस कार्लसन आणि काळ्या बाजूला इयन नेपोनिशी. तर या डावात काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली E4, उत्तर आले E6 आणि ही फ्रेंच डिफेन्स ओपनिंग आहे. भरपूर काळानंतर इतक्या मोठ्या लेवलवर कोणीतरी फ्रेंच डिफेन्स खेळताना आपल्याला आता बघायला मिळतंय. अगेन हा एक ब्लिट्झ गेम आहे. सो ब्लिट्झ गेम असल्यामुळे फ्रेंच डिफेन्स जो आहे तो कदाचित खेळण्याची कल्पना काळ्या खेळाडूने प्रत्यक्षात आणली असावी. यानंतर पुढची चाल होती D4, D5, नाईट C3, नाईट F6, E5, नाईट F2, D7, नाइट C2, E2, C5, C3, नाइट C6, A3, A5, नाइट F3, A4, H4, नाइट B6, नाइट F4, नाइट A5, रुक B1, बिशप D7, बिशप D3, H6, कॅसल बाय व्हाईट, क्वीन C7. म्हणजे तुम्ही जर ही पोझिशन बघितली तर गेम 2 च्या तुलनेमध्ये तुमच्या लक्षात येईल की गेम 2 च्या तुलनेमध्ये ही पोझिशन जी आहे ती खूप क्लोज पोझिशन आहे. त्याचप्रमाणे ही जास्त कॉम्प्लिकेटेड पोझिशन आहे. गेम 2 मध्ये ओपन असलेली पोझिशन होती की जिथे दोन्ही खेळाडू आपापले पॉसिबल असलेले सगळे पीसेस जे आहेत ते एक्सचेंज करत होते आणि त्यांनी बोर्डवरची पोझिशन जास्तीत जास्त सिंपल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण या डावात तसं झालेलं नाही. दोन्ही खेळाडूंनी कॉम्प्लिकेटेड पोझिशन बोर्डवरती क्रिएट केलेली आहे आणि मे बी याच्यासाठीच फ्रेंच डिफेन्स या डावामध्ये काळ्या खेळाडूने निवडला, कारण फ्रेंच डिफेन्समध्ये पोझिशन ही नेहमी क्लोज राहते आणि जास्तीत जास्त कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये क्रिएट होऊ शकतात. तर आता या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती रुक E1, नाइट B2 C4, नाइट H5, बिशप B5, D takes C5, क्वीन टेक्स C5, नाइट D4, बिशप D7, क्वीन G4. आता क्वीन G4 ही चाल खेळल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की जे प्यादा आत्ता G7 घरावरती आहे त्या प्यादावरती आता डबल अटॅक झालेला आहे आणि डबल अटॅक झाल्यामुळे किंग साइड जी आहे ती अंडर फायर म्हणता येईल किंवा धोकादायक कंडिशनमध्ये पोचू शकते. कारण गरज पडली तर पांढरा खेळाडू आपला बिशप जो आहे तो सुद्धा सॅक्रिफाईस करू शकतो आणि किंग साइड जी आहे ती पूर्णपणे ओपन होईल. तो हे लक्षात घेऊनच काळ्या खेळाडूने पहिल्यांदा खेळलेली चाल होती लॉंग कॅसल. तुम्ही जर बघितलं तर लॉंग कॅसलमध्ये आता क्वीन साइड काहीशी ओपन आहे, पण तरी त्याने लॉंग कॅसल केलं कारण किंग साइडवरती काळ्या खेळाडूचा अटॅक पांढऱ्या खेळाडूचा अटॅक जो आहे तो काळ्या खेळाडूच्या किंग साइडवरती कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आणि गरज पडली तर एखादा पीस सॅक्रिफाईस करून किंग साइड त्याला पूर्णपणे ब्रेक करता येऊ शकते. सो ते अवॉइड करण्यासाठीच काळ्या खेळाडूने लॉंग कॅसल केलं. ज्यानंतर आता क्वीन F4, क्वीन E7, B3, A takes B3, नाइट टेक्स B3, नाइट टेक्स B3, रुक टेक्स B3, बिशप C6. आता रुक टेक्स B3 या चालीनंतर तुमच्या लक्षात आलं असेल की पांढऱ्या खेळाडूसाठी बी कॉलम जो आहे तो रुक अटॅकसाठी ओपन झालेला आहे. सो काळ्या खेळाडूने लगेच वेळ न घालवता बिशप जो आहे तो C6 घरावरती आणला आणि B7 प्यादाला सपोर्ट राहील याची काळजी घेतलेली आहे. यानंतर पुढची चाल होती बिशप E3 आणि अपेक्षेप्रमाणे बिशप E3 चाल तुम्ही जर बघितलं तर रुक जो आहे तो B1 या स्क्वेअरवर आणण्यासाठीच ती खेळली गेलेली आहे. बाकी आत्ता तरी या चालीचं फार काही वेगळं महत्त्व नाही आहे. यानंतर G5, क्वीन D4, G takes H4, नाइट F6, बिशप G7, रुक E2 B1 आणि अपेक्षेप्रमाणे पांढऱ्या खेळाडूने म्हणजेच मॅग्नसने दोन्ही रुक जे आहेत ते आता बी कॉलम वरती आणलेले आहेत. यानंतर
बिशप टेक्स F6, ई टेक्स F6, क्वीन C7, क्वीन A7 आणि क्वीन A7 यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की पांढऱ्या खेळाडूचा पूर्ण अटॅक जो आहे तो आता B7 या प्यादावरती कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. ते प्यादा जर मारता आलं तर त्याला पूर्णपणे काळा राजाला एका कोपऱ्यामध्ये अडकवून ठेवता येईल. यानंतर आता पुढची चाल होती रुक H2 G8. पण काळ्या खेळाडूने सुद्धा इथे काउंटर अटॅकिंग चाल खेळली. त्याने आपला रुक जो आहे तो पांढऱ्या राजाच्या कॉलम मध्ये आणलेला आहे. ज्यानंतर बिशप F4. आता इथे मॅग्नस जो आहे तो आपला एक पीस सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे आणि त्या सॅक्रिफाईसच्या मागचं कारणही तुमच्या लक्षात आलं असेल. क्वीनने बिशप मारला तर B7 प्यादाचा एक सपोर्ट कमी होईल. पण नेपोला काय करायचं हे माहिती होतं. त्याने तीच चाल खेळली, क्वीन टेक्स F4. त्याने B7 प्यादाचा सपोर्ट जो आहे तो कमी होऊ दिला. यानंतर आता अपेक्षेप्रमाणे रुक टेक्स B7. रुक टेक्स B7 ही चाल आता तुमच्या लक्षात आलं असेल की पांढरा खेळाडू आता काळ्या खेळाडूला काही चालींमध्ये चेकमेट करू शकतो किंवा इनफॅक्ट जर पीस सॅक्रिफाईस न करता काही चुकीची चाल खेळली तर एका चालीतच चेकमेट होईल. पण हा चेकमेट होऊ शकतो. पण अगेन आता काळ्या खेळाडूला सुद्धा हे माहिती होतं की काय करायचंय. त्याने खेळलेली चाल होती रुक टेक्स G2 चेक. त्याने आपला रुक जो आहे तो सॅक्रिफाईस करायला दिला. त्याला माहित होतं की आता पांढरा राजा जो आहे तो एका कोपऱ्यामध्ये अडकलेला आहे. त्याला म्हणजे तो राजाला चेकमेट करण्यासाठी त्याने आपला रुक जो आहे तो सॅक्रिफाईस केला. पांढऱ्या खेळाडूने तो एक्सेप्ट केला. किंग टेक्स G2. ज्यानंतर नाईट E3 चेक आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचं कारण म्हणजे तुम्ही जर इथे ही पोझिशन बघितली तर या पोझिशनमध्ये पांढऱ्या खेळाडूकडे 3 पर्याय आहेत. एकतर प्यादाने घोडा मारायचा. सो लेट सी की प्यादाने घोडा मारल्यावर काय झालं असतं. जर प्यादाने घोडा मारला असता तर यानंतर कदाचित काळ्या खेळाडूने रुक G8 चेक ही चाल खेळली असती. आता तुमच्या लक्षात येईल की पांढरा राजा F कॉलम मध्ये कुठेच जाऊ शकत नाही. त्याच्याकडे कंपल्सरी केवळ H कॉलमच शिल्लक आहे आणि देन H कॉलम मध्ये जो कुठेही जरी गेला असता तरीही चेकमेट काही रोखणं शक्य नव्हतं. जो H3 ला जर गेला असता तर हा अशा एका चालीत चेकमेट होता किंवा H3 ला न जाता समजा H1 ला जर तो गेला असता तर अगेन क्वीन F3 चेक असा चेक होता आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता. सो तुमच्या लक्षात येईल की या पोझिशनमध्ये पांढरा राजा चेकमेट नक्की झाला असता. किंवा नाईट E3 चेक नंतर समजा क्वीनने नाईट मारला असता तर हा डिस्कवर्ड चेक अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळाला असता जिथे आता क्वीनवरती अटॅक झालेला आहे. सो डिस्कवर्ड चेक नंतर चेस इंजिनच्या ज्या रेकमेंडेड चाली आहेत त्या अशा आहेत. बिशप मध्ये येईल, बिशप विल टेक बिशप. देन यानंतर क्वीन टेक्स बिशप, क्वीन टेक्स क्वीन चेक. राजा जो आहे तो H2 घरावर जाईल. क्वीन टेक्स रुक, रुक टेक्स क्वीन, किंग टेक्स रुक आणि या सगळ्या एक्सचेंजेस नंतर या पोझिशनमध्ये काळ्या खेळाडूकडे एक रुक जास्त असला असता जे एंड गेम मध्ये डेफिनेटली त्याला फायदेशीर आहे कारण त्याच्याकडे अजूनही एक्स्ट्रा 4 प्यादी सुद्धा आहेत. सो ही पोझिशन पांढऱ्या खेळाडूसाठी स्लो डेट ठरली असती. किंवा तुम्ही अजूनही काही व्हेरिएशन्स असतील तरी ट्राय करून बघा. प्यादाने मारणं घोडा पॉसिबल नव्हतं, क्वीनने घोडा मारणं पॉसिबल नव्हतं. राजा जो आहे तो काही न मारता मूव्ह करणं सुद्धा अवघड होतं कारण त्याच्यानंतर तो एखाद्या चालीमध्ये डेफिनेटली चेकमेट झाला असता. तर एकंदरीतच तुमच्या लक्षात आलं असेल की राजा कुठेही जरी गेला असता तरीही तो चेकमेट होणं हाच रिझल्ट फक्त बाकी होता. त्याच्यामुळे या पोझिशनमध्ये नाईट E3 चेक यानंतर मॅग्नसने आपली हार मान्य केली आणि नेपोने हा डाव जिंकला होता. तर या अंतिम सामन्यामध्ये टोटल 7 गेम खेळले गेले. 2 गेम मॅग्नस जिंकला,
2 गेम नेपोनिशी जिंकला आणि 3 गेम ड्रॉ झाले आणि त्याच्यामुळे दोन्ही खेळाडूंचे 3.5 पॉईंट झाले. ज्यानंतर पहिल्यांदा असं झालेलं आहे की दोन्ही खेळाडूंनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जी आहे ती शेअर केलेली आहे. म्हणजेच आता आपल्याकडे एक नाही तर 2 वर्ल्ड ब्लिट्स चॅम्पियन आहेत. एक म्हणजे मॅग्नस कार्लसन आणि दुसरा म्हणजे नेपोनिशी. तर पहिल्यांदा असं झालेलं आहे की दोन्ही खेळाडूंनी चॅम्पियनशिप जी आहे ती शेअर केलेली आहे. सो आपण दोघांचंही कॉंग्रॅच्युलेशन्स करू. दोन्ही खेळाडूंनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेले आहेत. सो आपल्याकडे आता ब्लिट्समध्ये 2 वर्ल्ड चॅम्पियन्स आहेत. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन येईन. धन्यवाद.